ह्या उपर आम्हाला अजून काही बोलायचं नाही. आऊ पण चला म्हटलं ना, अजून ह्यावर चर्चा नको. चला. बाकी कोणाला रुचत असेल ना तर रुचो, आम्हाला खपणार नाही. आम्ही स्वारींना सांगणार. रीतिरिवाज पण असतात. गढीतच ते पाळले गेले नाही आणि कमरेचं सोडून दिलं तर बाकीचे काय पाळणार? मतलबाई अहो शांत व्हा, कशाला वाद हवाय? अहो मग बघा ना, एवढी काय शकुनाची लागून गेली ही. गोदा ऐक, वारा वाहतो तशी पाठ आम्ही फिरवणार नाही. आम्ही रीती मानतो. तुला गडीत कुठेही जायचं असेल तर जा, पण सांगून ठेवतो, मुतपाक खाण्याच्या उंबरट्याच्या तुझी सावलीही पडायला नको. तुमच्यामुळे गोदाताई गडीत आली. आम्हाला मधल्या उंच काही कळतच नव्हतं. तुम्ही एवढं समजावून सांगत होता तरी त्या कळणार नाही असंच बोलत होत्या. रेतीला वजन काय, खानांना आदाबर्ज काय. तिथे आता सदर असणार होती की दरबार? परत ते म्हणत होते की पूजा करायची. आम्ही होतो तिथंच. तेच आम्हाला सांगू नका. अहो पण आता तुम्हीच सांगा ना, तुम्हाला सुद्धा काही कळलं का? मधल्या म्हणत होत्या की घाण वास येतो, तुम्हाला आला का? काहीही बोलायचं नाही आता, गप बसायचं. आम्ही काय सांगतोय ना तेवढंच ऐकायचं. अहो पण तुम्हाला घाण वास. थांबा म्हटलं ना, थांबतच नाही. गप म्हटलं की एकदम गप बसायचं असतं. आम्ही जे सांगतोय तेवढंच फक्त ऐकायचं. बरं बरं सुद्धा नाही, एकही शब्द नाही. सगळं ध्यान बोलण्यात नको, ऐकण्यात पण राहू द्या. जेवढं ऐकाल तेवढं तुमच्याच पारड्यातलं नुकसान कमी होईल. जिजा, गोदाला आमच्यामुळं गडीत घेतलं हे खरं असलं तरी ही वेळ तिच्यावर का आली? तिला पळवलं म्हणून. का पळवलं? कारण ती गडी बाहेर गेली म्हणून. पण ती बाहेर का गेली, कुणामुळं गेली? तुमच्यामुळं. आणि शिक्षा कोणाला मिळते? तिला. तिला अंतर न देणं हेच तुमचं कर्तव्य आहे जिजा. आणि तिला सोबत ठेवणं हीच तुमच्यासाठी शिक्षा. न सांगता सवरता काही केलं की त्याचे काय परिणाम होतात हे आता तरी मनावर गोंधळून ठेवा. तू सगळ्यांना बुद्धी दे ग बाई. एकट्याच बोलत आहात की काय? आम्ही आहोत म्हटलं. तुमच्याशिवाय अजून कोणाशी बोलणार आम्ही? अजून तेच गोदाच्या डोक्यात चालू आहे वाटतं. जाईल का? तुम्हीच सांगा. पुराणापेक्षा पवित्र काळ राहिलाय का हो आता? हे बायका पोरींना उचलणारे रावण आहेत की काय? सीतेला ताब्यात घेऊन हात सुद्धा न लावायला. आणि रावणाने तरी सीतेला हात लावला नाही कारण मंदोदरी खमकी होती. पण यांचं काय? घोड्यावर बसून जाताना पाला गोळा करावा, तोंडाला पुसावा, खाली टाकावा, एवढीच काय ती किंमत? आम्हालाही पट्टच आहे. आणि सीता सीता शुद्ध होती तरीही तिला त्यासाठी अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना? हो, पण थोरल्या बाईंनी गोदाची अग्निपरीक्षा घेतली की काय आणि कशी?
ती म्हणाली मी पवित्र आहे की लगेच त्यांचा विश्वास बसतो. काहीही म्हणा, धाकल्या बाई आपण कारभार करत नसू, पण थोरल्या बाईंसारख्या भोळ्या अगदीच नाही. त्यांचा कशावरही विश्वास बसतो. आम्हाला जिजांचीच काळजी वाटते. गोदाला जिजांबरोबर ठेवायचा का निर्णय घेतलाय ते कळतच नाही. ते काहीही असो, आम्ही गोदाला इथून पुढे चुलीपाशी पाऊल टाकू देणार नाही. आणि ह्या बाबतीत आम्ही कुणाचंच ऐकणार नाही. उदो बोला उदो रेणुकाईचा उदो उदो बोला उदो सप्तशृंगी आईचा उदो उदो बोला उदो महालक्ष्मी आईचा उदो उदो बोला उदो सप्तशृंगी आईचा उदो उदो बोला उदो तुळजाईचा उदो उदो बोला उदो म्हाळसाईचा उदो उदो बोला उदो रेणुकाईचा उदो उदो बोला उदो सप्तशृंगी आईचा उदो उदो बोला उदो रेणुकाईचा उदो उदो बोला उदो सप्तशृंगी आईचा उदो उदो बोला उदो महालक्ष्मी आईचा उदो उदो बोला उदो. दादासाहेब, गप्प गप्प वाटतंय. आज आरतीला सुद्धा जरा वेगळेच भासलात. आणखी किती खेळ याची देही याची डोळा बघावे लागणार आहेत हे विचारत होतो रेणुका आईला. जगदेवा नाही सहन होत आता. वाटतं आपलं वय वाढलंय आता. अहो, असं का म्हणताय दादासाहेब? ते बी तिन्ही सांजेला. एवढं निराश असं आपण कधीच नसतात. नसतो, पण वस्तुस्थिती कधीतरी स्वीकारावी लागते ना जगदेवा. त्या खुर्रमला आपल्या सुब्यातला भाग देतो असं आम्ही म्हणालो, पण ती वेळ जशी जशी जवळ येत चालली आहे तशी तशी आमची अस्वस्थता वाढत चालली आहे. पण दादासाहेब, यावर काहीच उपाय नाही ना. रेणुका मातेनं आमची स्मरणशक्ती हिरावून घ्यावी. कधी काळी आम्ही इथले राज्यकर्ते होतो हे स्मरणात पुसून टाकावं. आता फक्त आम्ही इथले चाकर आहोत एवढंच ध्यानात राहा, म्हणजे त्रास होणार नाही. दादासाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, क्षमा असावी. बोला, अवश्य बोला. दादासाहेब, आपण यादव श्रीकृष्णाच्या वंशातले. ही गोष्ट आपल्यासाठी नेहमी प्रेरणादायी आहे असं आपणच म्हणायचं ना. मग आज स्मरणशक्ती पुसायला सांगता? ते याच्यासाठी होतं जगदेवा की मग आपलाही विचार श्रीकृष्णाच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. तेच तर आम्ही सांगतोय दादासाहेब. अहो, या परिस्थितीत सुद्धा त्यांच्याच सारखा विचार केला तर उपाय नाही का सुचणार? त्यांच्या पद्धतीने विचार करून बघितला आम्ही, पण तो विकल्प आम्हाला पसंत नाही पडला म्हणून आम्ही सोडून दिला. त्याने सुचवलेला विकल्प पसंत नाही पडला म्हणजे आपली बांधिलकी रयतीशी मानली तर मालक कोणीही असोत महत्वाचं नाही. मग दादासाहेब, यात चुकीचं काय वाटतंय? हे बरोबरच आहे ना. हे अर्थच विधान झालं जगदेवा.
मालक कोण हे महत्वाचं नाही, म्हणजे मालक निजामशाह की मुघल हे महत्वाचं नाही. कुणी आपल्याला जहागीर द्यावी आणि आपण रयतेची बांधिलकी पूर्ण करावी. दादासाहेब, निजामशाही सोडून मुघलांकडे जहागिरी करण्याचा विचार. होय, पण ते आम्हाला आता झेपत नाही म्हणून बाजूला ठेवलाय. पण काहीतरी वाट शोधावीच लागेल. चल गोदाताई, अहो चल बस. हे बघ, जात्यावर कोणीच बसलं नाही. आपल्यासाठी हे जातं असंच ठेवलंय. हो ना जनाबाई? आता बळेच बसवू का? तुला जातं बघून सुद्धा बसावं असं वाटत नाही? बर, हे बघा, आम्ही तुझ्या समोर बसलोय. बस. आणि आम्हाला काही हे एकट्याने फिरवता येणार नाही. बस. गोदाताई, अगं खुंटला धरून फिरवशील तरच जातं फिरणार ना? असं नुसतं बघून थोडी फिरणार आहे. धर. गोदाताई, जातं फिरवते आहेस ना? तेच तर करते. याला जात्यावर बसले असं तू तरी म्हणू नकोस. जात्यावर बसायची पोच म्हणजे तोंडातून अपसूक ओवी बाहेर पडणं. हे तूच म्हणाली होतीस ना? का आम्ही म्हणालो? मग गोदाताई, आलीये का ओवी? का तूच म्हणत नाहीयेस? हे बघ, तोवर तू जात्यावर बसलेस हे आम्ही तरी मान्य करणार नाही. जात्यावर बसावं, तवर जात्याशी बोला. जात्यावर बसून रडू नकोस, नाहीतर आपल्या दोघांना बाहेर जावं लागेल. आम्हाला सांग, ते तडकलेलं भांड कुठे आहे? ते घेऊन ये, आपण त्याला जोडून टाकू. कसलं भांड? अगं, ज्याला अब्रूचं भांड म्हणतात ना ते. काचेचं भांड तडकलेलं आहे ना, मग ते घेऊन ये ना. कुठे ठेवलं आहे? अजिजात का या एवढं सांगून बी कुणाचा बी विश्वास बसत नाही. तेच तर खूपतंय. म्हणजे तुझ्याकडनं भांड फुटलंच नाही ना? पर ते पटना कोणाला. काय करू? अहो, पोट सुधीक लावलं नाही हो कोणी. मग मधल्याहून असं का वाटलं की भांड तडकलं? आणि त्या तर म्हणाल्या होत्या की तुझं घर मोडणार, नाती तुटणार. पण जर भांडच तडकलं नाहीये, मग असं का होईल? आणि गोदाताई, आम्हाला ना एक वेगळाच प्रश्न पडलाय. भांड फुटण्याचा आणि घर मोडण्याचा काय संबंध? आमच्याकडनं तर किती गोष्टी फुटतात, पण कधी नातं मोडलं नाही. भांड फुटण्याचा आणि घर मोडण्याचा काय संबंध? आमच्याकडनं तर किती गोष्टी फुटतात,
पण कधी नातं मोडलं नाही. जिजाक्का, तुम्हाला कसं सांगणार? तुम्ही समजता ते भांडण नाही हे. नाही सांगता येत मला. थोरल्यावर पण असंच म्हणाल्या होत्या, तू जाणती होशील तेव्हा कळेल. पण म्हणजे कधी कळणार? तू झालीस का जाणती? काहीतरी बोलू नका, जात्यावर बसा. झाली आहेस तू जाणती, म्हणूनच तर तुला सासरी पाठवायचं चाललं होतं. आता तिथं तरी घेताल का नाही देव जाणे. का? सासरी तर जावंच लागतं, असा नियम आहे. भय पर आता काय खरं नाही. आता ते बी दार बंद मला. मग तर चांगलंच झालं, तू इथंच राहा. हवं पर इथं तरी कुठे हाय आता काय पहिल्या वाणी. आपण असं केलं तर आपण आबासाहेबांनाच सांगू, तेच सांगतील तुझ्या सासू सासऱ्यांना. नाहीतर नवऱ्यालाच सांगितलं तर आबासाहेबांचं सगळे ऐकतात. तू नाव सांग तुझ्या नवऱ्याचं. ईश, असं नवऱ्याचं नाव घेत नसतात काय? अगं मधल्या म्हणाल्या होत्या उखाण्यात घेतलं तर चालतं. तू घे बरं उखाणा. नाही नाही, कुणी ऐकलं म्हणजे? अगं कोणी नाही ऐकत, आपणच आहोत ना इथं. तू घे बरं उखाणा, त्यातनं आम्हाला कळेल तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ते. मग आम्ही आबासाहेबांना सांगू ना. घे ना उखाणा, आमच्यासाठी तरी. बर. एक आहे वेरूळ नगरी. वेरूळ नगरीत भोसल्यांचा वाडा. त्यात माझा भरतार शिपाई साधा. साध्या शिपायाची चिताडाची. तोंडाला राख नसल, दाढी मिशांची. मुऱ्याची लेक मी, शितोळ्यांची सून. गोदावरीच्या कपाळावर हिराजींची खूप. म्हणजे तुझ्या नवऱ्याचं नाव हिराजी, बरोबर ना? आता तुझा हिराजी जाणता झालाय. गोदाताई, जाणता होणं म्हणजे दाढी मिशा येणं, बरोबर ना? मग मुली जेव्हा जाणत्या होतात तेव्हा असं काय होतं? चला. आता एकदम घट बसून राहायचं, अजाबात हलायचं नाही. आपलं संभाजीराजा स्वार व्हायचा इथं. हा काय? ओ हिराजी, ओ शितोळे. जी धनी. काय काय चाललंय काय हे? जी संभाजीराजांच्या स्वारीची तयारी करतोय ना. हे आम्हाला पण दिसतंय की, पण तुम्हाला शहाजींच्या दिमतीला ठेवले ना. आधी त्यांचं बघायचं, मग बाकीची कामं. काय? जी धनी. आणि आता कारभारणीला आणा, म्हणजे असं निर्जीव वस्तू बरोबर मन मोकळं करायची वेळ येत नाही. अरे लाजतूस काय गड्या? म्हणजे अजून आणलं नाहीस ना? नाही जी. अरे वर तर बघ, कधी आणणार आहेस? बघू, आबा म्हणतील तवा. हा? अरे लग्न तुझं झालंय का आबाचं? कुठली हाय कुठली सासूरवाडी? शिंदखेड, आपल्या जाधवरावांच्या गडीत. जिजाबाईंच्या साठनं भेट हाय. हायत कुठं त्या? तालीम खाण्यातच. घाबरू नका कसा, खरी तलवार नाही, खेळण्यातली हाय. द्या तेवढी. जी. बघितलंय आम्ही, पोरीनं आशीर्वाद घेतलाय आमचा.
काय नाही, जायचं आणि सरळ घोड्यावर घालून घेऊन यायचं काय. बरे, शहाजीराजे कुठं आहेत? तालमीत. दादासाहेब बघा, रुबाब बघा, जणू आपणच बादशाह आहोत. यावं यावं बादशाह यावं. हा दरबार जणू तुमचीच वाट बघत होता हुजूर. ए, शिंग वाजवा, तुताऱ्या वाजवा, नगाड्यांचा गडगडाट करून टाका. का दादासाहेब? का दादासाहेब? का ते सांगा. का म्हणजे शहाजी राजे आले का? नाही नाही, राजे नाही, महाराज आले. काय झालं? अशी आडवळणाची जुबान मंगटात बांगड्या भरलेल्यांना शोभते, तलवार घेणाऱ्यांना नाही. संभाजी दादासाहेब, म्हणजे आता तुम्ही आम्हाला शिकवणार? दिलात असेल ते जुबानीवर असतं, हीच आपली खासियत आहे ना. तुम्हाला काही खटकलं असेल तर ते साफ साफ सांगा. नागमोडी वळणाने कशाला? संभाजी दादासाहेब घाबरतात की काय? आम्ही पण जे दिलात असेल तेच बोलतो. तुम्हाला महाराज म्हटलं कारण तुम्ही त्या रंगा पाटलाचा सारा माफ केलात ना. आता एवढा अधिकार तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही महाराजच ना काय. हो ना, आम्ही काय, संभाजी दादासाहेब काय, आणि 6च्या 6 भाऊ. हुकमाची ताळमिली करतो आम्ही, चाकर सारा वसुली करतो, आणि तुम्ही माफी करता. तसं नाहीये, आमचे दादासाहेब आम्हाला सांगत होते. हो, आधी ना अजून मोठे व्हा, मग आमच्या मध्ये बोला, कळलं? चला. त्यांना काही बोलायचं नाही. तुम्ही सगळे आलातच ना जाब विचारायला. आणि शरीफजी, डरता का? तुमची तर काहीच कसूर नाही, त्यामुळे पापणी झुकवण्याचं सुद्धा कारण नाही. होय, आम्ही रंग्या पाटलाचा सारा माफ केला, कारण त्याचं उभं पीक दुश्मनांनी कापून नेलं. तो सारा भरणार कुठून? अहो, कुठून का भरे ना. अशी प्रत्येकाची काळजी घ्यायला गेलं तर सारा कसा गोळा करायचा. हो ना, आपण फक्त हुकमाची तामिली करायची, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. जा, जाऊन सारा वसूल करून आणा, जा. मग आपल्यात आणि खानाच्या हशमात फरक तो काय राहिला? तुमच्या पुढे जुबान चालवतायत बघा. शहाजी, संभाजी,
तुम्ही थोरले आहात, तुम्हाला वेगळं सांगायला हवं. हे काय चाललंय? आबासाहेब आम्ही बस एक शब्द नको आहे. तलवार चालवता येते याचा इतका गुरूर? तालीम यासाठी दिली की आपल्या भावाच्याच नाण्यावर तलवार टेकवाल? पण आबासाहेब मला काही ऐकायचं नाहीये. आजपासून तुमची रवानगी कोठडीत. अन्न पाणी बंद. तुम्ही ऐकून आणि आम्ही सांगितल्याशिवाय तलवारीला हात लावायचा नाही, समजलं? घेऊन जा रे यांना. आज तालमीतून लवकर आलात. भूक लागली ना? अहो मूतपाकात कालिंदीबाई आहेत. तुम्ही त्यांच्याकडे गेला असतात तरी त्यांनी. नाही, संभाजी दादासाहेब त्यांनी तलवार उपसली म्हणून सगळ्या दादासाहेबांनी तलवारी उपसल्या. अहो तालमीत ना, तालीमखान्यात होणारच. तुम्ही चालवलीत की नाही? नाही आऊ, आपल्या शहाजी दादासाहेबांच्या विरुद्ध त्यांनी तलवार उपसली होती. तालीम नव्हती. आपले शहाजी दादासाहेब एकटे होते, विरुद्ध सगळे दादा होते. म्हणजे शहाजी दादासाहेबांनी कोणाला तरी माफी केली म्हणून सगळे दादा चिडले, अंगावर आले आणि तरी सुद्धा शिक्षा फक्त शहाजी दादासाहेबांना एकट्यालाच झाली. शिक्षा शहाजींना का? आम्ही आबासाहेबांना घेऊन गेलो तेव्हा शहाजी दादासाहेबांची तलवार संभाजी दादासाहेबांच्या गळ्यावर होती ना. आबासाहेबांनी शहाजी दादासाहेबांना कोठडीत बंद करण्याचा हुकूम दिला आणि अन्न पाणी सुद्धा बंद केलं. आम्ही समजूत काढू त्यांची. तुम्ही नका काळजी करू. नाही आऊ, आबासाहेब चिडलेत, ते नाही ऐकणार. पण आम्हीही सांगतो, जोवर दादासाहेब जेवत नाहीत तोवर आम्ही पोटात अन्नाचा कण घेणार नाही. अहो दादासाहेब मोठे आहेत तुमच्यापेक्षा. तुम्हाला भूक सोसत नाही. तुम्ही नका बरं असं करू. नाही म्हणजे नाही. जेव्हा दादासाहेब जेवतील तेव्हाच आम्ही जेवू, तोवर नाही. अहो देवा, देवा, ही बुद्धी कशी दिलीत तुम्ही? जे होऊ नये ते दुहीचं बीज नेमकं पेरलं. आम्ही कशात कमी पडलोय का? काही अधर्म, काही पाप आमच्या हातून घडला असेल तर त्याची सजा आम्हाला द्या, पण पुढच्या पिढीत ही फूट पडायला नको. नाही पडणार दादा, आपण ती पडू देणार नाही. वय ज्याप्रमाणे आपल्यात कधीच अंतर नव्हतं अगदी तसंच या पुढे बी आपण होऊ देणार नाही. पर मग हे समजा गैरसमजुतीमधून झालंय. एक डोसक्याने विचार करतो तर एक काळजन हे तिथं आहे. रंग्या पाटलाचं उभं पीक कापून नेलं म्हणून शहाजींनी त्याला साऱ्यात माफी दिली. तो कुठून देणार असा त्यांचा सवाल होता. आणि साऱ्यात माफी देणारा आपण कोण? आपण फक्त हुकूम पाळायचा असं संभाजींचं म्हणणं होतं. आता ते काळजाने विचार करत नाही असं नाही, पण त्यांनी 4 पावसाळ शहाजींपेक्षा जास्त पाहिलेलं आहे. तो असं कारण पुढं करून माफी मिळणार आहे त्याची ठाऊक आहे. तेव्हा गलती कुणाची बी नाही. गलती नाही? भावाच्या गळ्यावर तलवारीचं पातळ ठेवणं ही गलती नाही? तालमीत तरी करतो का आपण असं? शब्दांनी शब्द वाढला असेल. आडनेड वय आहे ना. शब्दानं शब्द वाढून मर्यादा सुटत असेल आणि एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मजल जात असेल तर एकमेकांचं गळं कापणाऱ्या शहजाद्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला?
राजासाहेब, हे बघा तुमच्यासाठी काय आणले. भूक लागली ना दादासाहेब, घ्या खाऊन. तुमच्याप्रमाणे आम्हाला भूक सोसत नाही असं वाटलं की काय? घ्या ना, कोणालाच ठाऊक नाही का? हिराजी आहेत, त्यांना ठाऊक झालंय. ते आपलेच आहे. तुम्ही काहीच खाल्लं नाहीये हे त्यांना माहित नाहीये का? त्यांना चालेल, पण आम्हाला पण ठाऊक झालं. त्याचं काय? आम्हाला चालणार नाही का? बाबासाहेबांचा हुकूम आम्ही स्वप्नात सुद्धा मोडणार नाही. आणि तुम्ही तर सर्वांपासून लपवून आणलंय. ही तर लबाडी झाली. ते आम्ही कसं घेऊ? मग आम्ही आऊसाहेबांना सांगितलं तर घ्याल. त्या सुद्धा हुकमाच्या विरुद्ध वागा असा सल्ला देणार नाही. आम्हाला सांगा, तुम्ही थाळा घेतलात की नाही? हा? आम्ही काय विचारलं? नाहीच. काही बोलत नाही ह्याचा अर्थ तुम्ही सुद्धा सकाळपासून काही खाल्लेले नाही. असं बघा, आबासाहेबांनी सजा तुम्हाला दिली नाहीये, सजा आम्हाला दिली आहे. त्यामुळे ही आणलेली भाकर तुम्हीच खा. थोरले भाऊ उपाशी असताना आम्ही खाऊ? नाही, आम्हीही नाही खाणार. हिराजींना द्या, त्यांना तरी खाऊ दे. त्यांनीही काही खाल्लं नाहीये. नाही धनी, अहो म्या तुमच्या दिमतीला आहे. मनापासून धनी मांडलं तिथंच नशीब बी तुमच्या बरोबर बांधलं. तुम्ही नाही खात तर म्या कसा खाईन? नग, मला नग. आता दादासाहेब, आता काय? मूत पाकात परत नेऊन ठेवा. आधी शिक्षा द्यायची आणि मग हे असं अस्वस्थ व्हायचं. तुम्हाला ना मुळी हे शोभतच नाही. तुम्हाला म्हणजे ज्याच्या चित्तात अखंड भक्ती भाव आहे ना, त्यांनी असं कधी करूच नाही. उमाबाई, तुम्हासनी गांभीर्य कळत नाही. भावाभावानी मानेवर तलवार ठेवली. पण यात आमच्या शहाजी राजांची काहीही चूक नाही. हो, खात्री आहे आम्हाला तशी. असं काय बघायला लागलात? काही चुकीचं गेलं का तोंडून? पुन्हा बोला. काही नाही. पुन्हा बोला. काही चुकीचं गेलं असेल तोंडून तर तोच शब्द धरून ठेवा. कळत नाही का तुम्हासनी? पुन्हा बोला. शहाजी राजांची याच्यात काहीही चूक नसणार याची खात्री आहे आम्हाला, असं म्हटलं आम्ही. आणि हो, आहेच खात्री. मातोश्री आहोत आम्ही. मगा म्हणालात आमच्या शहाजी राजांची काहीच चूक नसणार. अहो, मग हे खोट आहे का? शहाजी आमचेच आहेत ना. हेच वडा पिपळाचं बीज भीतीत शिरू नये असा आटापिटा होता. आपण काय बोलताय ना, काही कळत नाही. जरा स्पष्ट बोला. शहाजी आमचा आणि मग संभाजी कोणाचा? परक्यांचा नाही ना? अहो, त्यो सुद्धा आमचाच ना. भावा भावात राम, लक्ष्मण, कृष्ण, बलराम असं नातं असावं. आणि हेच भोसले कुळात शिकवलं जातं. मग आम्ही शिकवलं म्हणून तलवार ठेवली असं म्हणायचं की काय तुम्हाला? आम्ही तसं म्हणलं नाही. हो, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता. भावंडांमध्ये वाद होत नाहीत का? एवढं कसलं मनावर घेताय? अहो, एकदा माणूस दुसऱ्याचा अनादर करू लागला ना की काय बी होते. घडी इसकटते ती इसकटतेच.
हो, मग या सगळ्यामध्ये आमच्या लेकाच्या मनात काही नाही. तुमच्या पुतण्यांनी चिडवलं असणार, भडकवलं असणार म्हणून हे सगळं घडलं. जे घडू नये ते घडले. हो, पण शिक्षा फक्त शहाजींनाच झाली आहे. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते. शिक्षा एकच नाही, तिघे जण भोगतायत. तिघ? होय. दादा जेवले नाही म्हणून धाकटे चिरंजीवही जेवले नाहीत. हिराजी सुद्धा इतका इमानी की त्यांनी सुद्धा थाळ्याला हात लावला नाही. इलाज नाही. इलाज कसा नाही? उद्या आम्ही थाळा देणार. घ्या. तुम्ही दिलायत म्हणजे तरी दादासाहेब काल सारखा थाळा नाकारणार नाही. म्हणजे काल नाकारला होता? आम्हाला नव्हतं ठाऊक. आम्ही घेऊन गेलो होतो. हं? नाही म्हणजे ती आमची गलतीच होती. आणि दादासाहेबांनी सांगितलं की आबासाहेबांचा हुकूम मोडायचा नाही. आऊ, तुम्ही सांगितलंय ना आबासाहेबांना? आम्ही आऊ आहोत तुमच्या. आमची लेकरं उपाशी आहेत, जेवली नाहीयेत. आम्ही आबासाहेबांना सांगितलं सुद्धा. तुम्ही तिघही सजा भोगताय हे सुद्धा सांगितलं. हा, मग दादासाहेब घेतील. आम्ही थाळा देऊ असं म्हटलं, पण तुमचे आबासाहेब निघून गेल्यानंतर म्हटलं. काय काम आहे? विचारायचं होतं. विचारा. एखाद्याला शिक्षा केली असेल आणि त्याने शिक्षेचे उल्लंघन केलं तर त्याला कोणती शिक्षा होते? आणि त्यासाठी त्याला मदत करणाऱ्यांना पण शिक्षा होत असेल ना? ती कुठली शिक्षा त्यावर? कुणाविषयी विचारताय? नाही म्हणजे शहाजींना उपाशी राहण्याची शिक्षा फरमावली होती, पण शरीफजी त्यांच्यासाठी थाळा घेऊन गेले. हो हो, आम्ही स्वतः बघितलं. शहाजींना आणखीन शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या बरोबर शरीफजींनाही शिक्षा व्हावी असंही वाटतं ना? आणि हो, थाळा घेऊन चाललेत म्हणजे तो तुमच्या काकीने दिला असणार, म्हणजे त्यांनाही शिक्षा व्हावी हे तुमच्या मनात येते का? नाही नाही, असं नाही. पण आमचे आबासाहेब म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त. काकासाहेबांचा शब्द ओलांडलात तर याद राखा. पण इथे काय दिसतं? शहाजी बेपर्वाईने शब्द ओलांडतात. पुरे, असं काही होणार नाही. शब्द जपून वापरा. आमच्या समोरून शरीफजी थाळा घेऊन गेलेत. असं? चला तर मग. मुजरा धनी. हिराजी, आत कोण कोण आहे? हिराजी, सांग सांग. शरीफजी आलेत ना? थाळा घेऊन आलेत ना? दादा, तुमच्यासाठी एवढं आणलं. आबासाहेबांचा हुकूम आम्ही मोडणार नाही. हा थाळा कावळ्यांना खाऊ दे, आम्ही खाणार नाही. ठेवा बाहेर. बघा, सत्य काय बघा आपल्या डोळ्यांनी. आबासाहेब,
शरीफजींनी थाळ आणला हेही सत्य सांगितलं आम्ही. बंधुप्रेम म्हणतात. त्यांनी आमच्या प्रेमापोटी थाळा आणला, कोणाकडे जाऊन चुगली केली नाही. त्यांना आमच्याबद्दल वाटणं हा त्यांचा गुन्हा असूच शकत नाही. नवरा कसा असावा? तुझ्यावर भरोसा ठेवणारा, तुझ्यावर विश्वास करणारा. नाहीतर त्याच्या नावाचं कुंकू काय उगीच मिरवायचं? अगं काय झालं? आता तर लाजली होतीस आणि आता काय झालं? हे बघ, तुझ्या डोळ्यातलं पाणी येतंय. तुला तुझ्या नवऱ्यावर भरोसा वाटतो ना? त्यांनी शब्द दिलाय ना, म्हणजे तुझी खातर आहे ना? मग का तुझा चेहरा असा उतरलाय? माझ्या कुकवाची खातर हाय हो, पर बाकीचे सासरचे बी रीतीलाच धरून असणार ना. मग बसू दे की धरून, काय होईल? त्यांनी बी मधल्या बाईंच्या सारखं केलं तर? खरंच नांदवलं नाही तर? अगं गोदाताई, आपण अमंगळ मनात सुद्धा आणायचं नाही असं आबासाहेब म्हणतात. तू तर पवित्र आहेस, मग तू असा विचार का मनात आणतेस? ते सांगून पटलं पाहिजे ना. का नाही पटणार? हेच तर आम्हाला अजून कळत नाही. आता तुम्हाला कसं मी सांगितलं तरी नाही समजणार जिजाक्का. अगं, हळू हळू थांब, आम्ही आलोच. अहो काय ताराबाई, तुम्हाला दर दिवशी तेच ते सांगायचं का? जिजांना सुद्धा एकदा सांगितलेलं समजतं, पण तुम्ही परत परत तेच करताय. हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या घरची पद्धत इथं अजिबात आणायची नाही. आम्हाला घडीत जसं हवंय तसंच व्हायला पाहिजे, समजलं? मधल्या जिजा बघा, आता तुमचीच आठवण काढली होती. ताराबाईंना घेऊन जा आणि तुम्ही कसं करता ते सांगा त्यांना. जा त्यांच्या बरोबर. अहो, आम्ही एक काम करून मग येतो. ठसका लागलाय, पाणी देऊन पटकन येतो. हा गुण मात्र आमचा घेतलाय हो जिजा. तुम्हालाही बघवत नाही ना? बघा, कोणालाही आज्ञा न सोडता स्वतः धावत आल्या. घ्या, कुणाला ठसका लागलाय? राघोजी दादा की दत्ताजी दादा? गोदाताई. हो आहो, गोदाताईला ठसका लागलाय म्हणून आम्ही तडक निघून आलो. नशीब जीव चाललाय म्हणून स्वतःकडे म्हणली नाही. का? तुम्हाला नाही कळणार. जा तुम्ही, आणि तिला इथं अजिबात आणायचं नाही. जा, नाही तर जीव जाईल तुमच्या गोदाताईचा. आणि काही यायला नकोय. तुमच्या मधल्या आऊ अजून समर्थ आहेत. आणा इकडं, आम्हीच करतो. दादासाहेब, आम्हाला आवाज दिलात का? हो, पण चित्तात जाऊबाई असल्यावर आमची हाक कशी कानी जाईल? नाही नाही, तसं काही नाही. अहो बघा, बायकांच्या वर लाजता येते की तुम्हाला? जिजा, काय हो एवढ्या लगबगीनं कोणासाठी पाणी घेऊन चाललाय? अहो, गोदाताईला ठसका लागलाय. आम्ही नंतर बोलतो. आम्ही येतो, दादासाहेबांनी बोलवलं होतं. बर, पण तुम्ही का आवाज दिलात ते नाही सांगितलं. आता तुम्हालाच घाई होती, म्हटलं राहू दे. नाहीतरी आम्ही मंडळींचा विचारणार, मग तुम्ही लाजणार. बघा, पुन्हा तेच. अहो, जाऊबाईंची काही वार्ता आली आहे का? कोणाची? आता आम्हाला तुमची एकच मंडळी ठाऊक, बिंबाई. आणखीन एक केलीये की काय? नाही नाही, तसं काही नाहीये. नाही ना? मग त्याच गेल्यात ना माहेरी बाळणपणासाठी. दिवस भरत आलेत ना, काही कळलं का?
नाही ना, आता तिकडच्या वाड्यात एवढी तरी पोच असायला हवी ना. काहीतरी सांगावं धाडायला नको का? मग इकडे तरी कसं कळणार? आम्हाला नाही, किमान आपल्या माणसाला तरी सांगावा धाडायला हवाच. कुंकू आपली चातकासारखी वाट बघत असेल, आपल्या वार्तेकडे डोळे लावून बसलं असेल, हे किमान आमच्या जाऊबाईंना कळायला नको का? थांबा, आता आल्या की चांगली खबरच घेते. त्यांचे कानच धरले तर चालतील ना? नाही नाही, त्यांची काही गरज नाही. सांगावा धाडला असेल, स्वार येतच असेल की. येतो. हे जी गोदाताई, जिजाका किती मायानं करता. गोदाताई, पाणी देणं आणि पाठीवरनं हात फिरवणं ठाऊक आहे. नुसतं ठाऊकच ना, आणि मायेनं ते समद करणं यात लई फरक आहे. तुम्हाला नाही उमकायचं, तुमच्या आत लई माया आहे हो. हे बघ, आम्हाला सारखं हे समजणार नाही ते समजणार नाही हे सारखं ऐकवायचं नाही. मगाशी आम्ही आत गेलो होतो तेव्हा सुद्धा मधले आम्हाला म्हणाले की तुम्हाला हे कळणार नाही. ते काय ते? हेच की तू चुलीजवळ कडमडलेली. पण गोदाताई, तू तिकडे गेलेली का नाही चालणार? बघा आमच्याकडे, आम्ही मोठ्या झालोय नाही का? मग आम्हाला समजणार नाही असं तुम्ही सगळे का म्हणताय? आता कसं सांगू? हे बघा, आमच्या मागल्या आंब्याच्या झाडाला कैऱ्या किती मोठ्या येतात. आमच्या 2 हातात पुरणार नाही एवढ्या मोठ्या येतात. पण का? याचा इथे का संबंध? अव तेच सांगते ना, त्या बी मोठ्याच असतात ना व. तर त्याला कुणी लहान म्हणाल का? नाही, त्या मोठ्याच असतात. आणि त्या मोठ्या असतात म्हणून त्याला कोणी आंबा म्हणाल का? गोदाताई, कैरीला आंबा कसा म्हणणार? तू पण ना काहीही विचारत असतेस. आंबा किती गोड असतो. म्हणजे कैरीला ग्वाडपणा काय असतो हे ठाऊक नसणार हो का नाही? पण गोदाताई, कैरी आंबटढाण असते. ती जेव्हा पिकल्यावर गोड होईल तेव्हाच गोडपणा कळेल ना. अगदी बरोबर. मग आपलं बी त्या कैरी आंब्यासारखंच असतंय बघा. तुम्ही मोठ्या झाल्या आहेत पर अजून कैरीवाणीच हायसा. पिकल्यावर समद उमगल. पिकल्यावर म्हणजे जाणती झाल्यावर. तेच कधी होणार? आता ते कसं सांगायचं? आणि ते आपोआपच होतंय आणि झालं की चुमकतंय. आता असं बघू नका. चला, सूर्यास्त होऊ लागलाय. तुम्ही अगोदर आज चला बघू. जिजाका चला. महात्या, महात्या, सूर्य बुडाला म्हणून इथं वस्ती करायचं ठरवलं हाय. वर्दी काय द्यायची? सिंदखेडच्या धाकल्या बाईसा माहिती असं जाऊन सांगा. म्हणजे लखुजी राजांच्या दाखल्या? नाही नाही, जगदेवरावांच्या बाईसाहेब हायती. येशीवर तपासलेल्या परवान्याचा कागद बी बघून घ्यावा. झालं, जाऊन वर्दी दे. जगदेवा ठरलं, श्रीकृष्णाचा कौल स्वीकारायचा.
साम दाम दंड भेद काहीच वर्ज नको. आमच्या लक्षात नाही आलं दादासाहेब. नाही आलं? तुम्हाला काही फरक दिसत नाही का? हा, तुम्ही चिंतेत होता, आज उत्साहात आहात, म्हणजे मार्ग सापडलाय, काहीतरी उकल झाली वय ना. जगदेवा, आपल्यासाठी काय महत्वाचं हे एकदा स्वतःशी ठरवलं की सगळं सोपं होतं. अरे मुघल काय, निजाम काय, आदिलशाही काय, शेवटी सगळा भार मराठा सरदारांवरच. बर, मराठा सरदारांमध्ये तरी फरक आहे का? नाही. सुलतानाकडून सरंजाम मिळाला, धनदौलत मिळाली, प्रतिष्ठा मिळाला की बस हे तलवार उपसायला मोकळे. अरे पण कुणाविरुद्ध उपसतोय तलवार आपण आणि कुणासाठी उपसतोय तलवार आपण हे महत्वाचं नाहीये का? दादासाहेब, आपण काय बोलताय ते आमच्या नीटच ध्यानात येत नाहीये. आम्ही काहीच अवघड बोललो नाही जगदेवा. जगदेवा, आज तुमचंच लक्ष नाहीये. आम्ही म्हणत होतो की सुलतानाच्या इब्रतीसाठी आम्ही आमच्या सगळ्या सोयऱ्यांवर सुद्धा हत्यार उपसायला मागं पुढं पाहत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली निष्ठा आपल्या रयतेसोबत असायला हवी, रयत सुरक्षित असायला हवी, आपलं ते ध्येय असायला हवं. आलं लक्षात. सगळे सुरक्षित असायला पाहिजे. चला आपण खुर्रमकडे अर्जी पाठवूयात आणि आपल्या पाचच्या हजरतकडे सुद्धा अर्जी पाठवूयात. एकाच वेळी दोघांकडे आपण रयतेसाठी गारणं घालूया. चला. जगदेवा, हा काय काय इतक्या महत्वाच्या विषयावर आपण बोलतोय आणि तुम्ही फक्त शरीरानं आमच्या सोबत आहात, मनानं नाही का? बर, चूक झाली दादासाहेब, क्षमा असावी दादासाहेब, परत नाही होणार. सांगा काय करायचंय ते. जगदेवा, आम्ही परके आहोत का? का असं का म्हणताय? मग चूक झाली परत करणार नाही ही भाषा का? त्यापेक्षा मनातली गाठ मोकळी करा, ते जास्त बरं वाटेल. रयतेच्या प्रश्नापुढे दादासाहेब तुम्ही व्यक्तिगत मसला कधीच आणत नाहीत. आणि आम्ही तो आणला तर आम्ही तुमच्याकडून काय शिकलो दादासाहेब? जगदेवा, पुऱ्या रयतेची चिंता आम्ही करतो, मग आमच्या धाकल्या भावाची करणार नाही वय? बोल, मोकळेपणानं बोल. दादासाहेब, आमच्या बाईसाहेब बाळणपणासाठी. बरोबर, आलं ध्यानात. काही घोर घेऊ नकोस. यावेळी काही अघटित घडणार नाही. आधीच चित्तात आहे ना, म्हणून गोर वाटतोय ना. भूतकाळाची जळमट काढून टाक. यावेळी सगळं मंगल. बाकी काही नाही दादासाहेब, तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होईलच. पण परत येताना प्रवासात काही झालं तर? अगं बाई, पिडा पिडा टळो. उमाबाई, ओळखलत का आम्हाला?
अहो म्हणजे आमच्या आत्याबाईंच्या जाऊबाई आहात, बिंबाबाई. असं कसं ओळखणार नाही? इतक्या क्षीण दिसताय, खरं तर ओळखलंच नसतं. आता आहोत अशाच वाटणार ना. अगं बाई, खरंच आजारी आहात की काय? मग अशा उभ्या नका राहू. चला बरं आतमध्ये. कालिंदीबाई, आधी आतमध्ये गेल्यानंतर काय ते निखारे ओवाळून टाकता ना, ते ओवाळून टाका. आणि कोणत्या तरी वैद्यभुवांना बोलवा बरं आधी. वैद्य नको. का? दूध घ्या. एवढा थाळा झाला दूध नाही नको. आमच्या कान्हूने सांगितलं, ओथंबल्यावानी अगदी ओझ्याखाली दबून गेल्यासारख्या वाटताय. 4 घासही धड खाल्ले नाही तो तुम्ही. तीच येणार होती खरं तर, पण आम्ही चालू. दूध घ्या. नाही नको. दूध घेतलं तर जरा बळ येईल अंगात. घ्या. आता अंगी बळ येऊन काय करायचं? आमचं आयुष्यच आता संपलंय. असं का म्हणता? असा कोणता आजार झालाय तुम्हाला? नशिबाचा. म्हणजे सावकाश. असू दे असू दे. तुम्ही विश्रांती घ्या, आपण उद्या बोलूया. उद्या सुद्धा हा त्रास असाच होणार उमाबाई. 4 दिवसांनी देखील हा त्रास एवढाच होणार. सावकाश. माहेरी जाऊ नका, माहेरी जाऊ नका असं आमचे स्वारी सांगत होते, पण आम्ही हट्टानं माहेरीच गेलो ना. त्याचंच फळ दिलं हो. काय चुकलं आमचं? इतक्या वर्षांनी दिवस गेले, मग बाळणपण माहेरीच व्हायला नको का? पण त्याचीच शिक्षा दिली आम्हाला. केलेलं बाळ जन्माला आलं, रडलं नाही, कळलं नाही, काही त्रास दिला नाही. माहेरचे सोडत नव्हते. रहा रहा म्हणून चालू होतं सगळ्यांचं. पण तुम्हीच सांगा, सगळी बाळणपणाची तयारी, पाळणा, खेळणी, 5वीची पूजा, बारशाचं गाव जेवण, सगळी तयारी झाली होती. पण ज्याच्यासाठी ही सगळी तयारी केली होती तो पाय न वाजवताच निघून गेला. असू दे. मग तिथे राहून काय करू, काय बघू? ती सगळी तयारी परत परत आमच्या डोळ्यांनी बघत होती. म्हणून आम्ही निघालो. असू दे, असू दे. सावकाश. आता इथेच राहा. नाही, लवकरात लवकर स्वारीची भेट घ्यायची आहे. म्हणजे आमचं एक काम आहे त्यांच्याकडं. हो, पण आम्ही काही लगेच सोडणार नाही तुम्हाला. अहो, तुम्हाला प्रवास झेपणार आहे का? काही नाही. आम्ही सिंदखेडला स्वार पाठवू आणि वरती देऊ. नाही नाही, आमची वार्ता आम्हीच सांगणार. ती वरती देऊ नका तुम्ही. बर 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 बर. तुम्ही इथे आलात, वस्तीला आहात, हा सांगावा फक्त देव. मग तर झालं. आता येतो आम्ही. विश्रांती घ्या. थांबलो तर गप्पा मारू. दूध घ्या बरं आधी. घ्या म्हटलं ना.
बाकी काही नाही दादासाहेब, येळ बखत बरा नाही. अहो आपण इथं असताना गोदाला उचलून नेलं. तुमचा धाक म्हणून ती आबरूनिशी परत आली. पण बिंबाई बाईसाहेब इतक्या दूर, वाटेत कोणीतरी. नाही नाही, ते विचार डोक्यात येत आहेत दादासाहेब. ते आणायचेच नाहीत. आहे म्हणलं की होत आणि नाही म्हणलं की नाही होत. तू बाकी विचार करूच नको जगदेवा. मी सांगतोय ना, वाटेत सुद्धा काही वाईट होणार नाही. सगळं व्यवस्थितच होईल. एवढे धीराचे बोल त्यांना ऐकून आलात आणि इथं हसवं गाळताय. मग काय आम्ही आमचं दुःख त्यांच्या समोर दाखवायला हवं होतं? नाही नाही, तुम्ही तुमचा तोल जराही जाऊ देणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही स्वार पाठवतो. आणि हो, अशा वेळी आम्ही त्यांच्या समोर येणं म्हणजे त्यांनाच अवघडल्यासारखं होईल. शक्यतो आम्ही टाळूच, पण तुम्हीच सगळं बघा. ठीक आहे. हिराजीला पाठव. त्याची बायको सुद्धा तिकडे, त्यांची भेटही होईल. नाही नाही, नको. का? उपाशी आहे. चिरंजीव उपाशी आहे म्हणून तोही उपाशी आहे असं तुम्हीच सांगितलं ना. त्याला प्रवास झेपणार नाही. आमच्यासाठी स्वारी उपाशी पोटी जुन्नरहून येते ना. आणि असंही आम्ही त्याला उपाशी पोटी पाठवणारच नाही. आधी थाळा घ्यायला लाव. शहाजींनी थाळा घेतल्याशिवाय तो घेणार नाही. तेच म्हणते मी. पुरे झाली आता शिक्षा. त्यांनाही खाऊ दे. हिराजी पण खाईल आणि निघेल. बघा, एका दाडात बघा किती पक्षी मारतात ते. पण हो, थाळ्यावरची बंदी उठवली तरी आम्ही सांगेपर्यंत कोठडी आणि तलवारीला हात न लावायची सक्ती मात्र कायम राहील. दादासाहेब, आऊसाहेबांच्या हाताला काय चव आहे ना. जगात अशी कोणाच्याच हाताला चव नाही. हो ना हिराजी? होय तर. हाव मी आता संपवलं. आम्हाला माहित आहे ते काही चांगलं होतं म्हणून नाही. दादासाहेब, आम्हाला ठाऊक आहे सिंदखेडला जाणार आहे स्वारी. सासूरवाडी आहे म्हणे, म्हणूनच इतक्या लगबगीने संपवलं. हो का? हे खरंय? नाही जी, म्हणजे जातो आहे पर धान्यांची आज्ञा आहे नव. तिकडच्या दाखल्या धान्यांच्या बाईसाहेब इथं आले त्या. तो सांगावं घेऊन जातो या. जाणार आणि त्याच पावली परत येणार आहे बा. हे काय दादासाहेब? तलवार दाखवा. बघताय काय? तुमची तलवार दाखवा. पण दादासाहेब, आबासाहेबांनी तलवारीला हात लावायला मनाई केली. पाहायला मनाई नाही. तलवार पाहिली नाही तर बेचैनी होते. दाखवा तरी.
दादासाहेब आबासाहेबांच्या हुकमाची चुकून पायमल्ली होईल. हे तुम्हाला आवडत नाही हे विसरू नका. दादासाहेब, आम्ही जे काही बोलतोय ते तुम्हाला ऐकू येत नाहीये असं आम्हाला वाटतंय. अहो हे काय? सिंदखेड मध्ये भाल्याची पारख अशीच करतात. तुमच्या इथं लोण्याच्या गोळ्यात लिपवत्यात का काय? शिंदखेडची रीत उजवीच म्हणायची. एक तर आलेल्या पाहुण्याची घोडमी काढून घ्यायची आणि वरनं त्याला हे असं भाल्याचं तोरण बांधायचं. वेरूळवरनं सांगा घेऊन आलाय म्हण. हा माहित आहे ना हो? मग सांगावं काय असं विचारा की. ए ते हत्यार म्यान बंद कर आधी. नाही गडीत आल्यापासून तुला बघतोय. तुझी नजर सारखी इकडं तिकडं वर खाली नुसती भिंगरी आणि भिरभिर 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 भिरभिरती. ए आता काय मुका झाला काय तू? अरे तू कोण कुठला कशा पायी इथं आला ह्याच्यावर आमचा विश्वास बसाय नको होय. नाही तर निघायचाच एखाद्या पाचशाचा नाही तर मोगल बादशाचा मुर्गा. आणि मग नाही नाही, मी वेरूळला शहाजीराजांच्या दिमतीला असतो या. जगदेवरावासनी सांगावं घेऊन आल तू. अरे मग सरळ नजर नाही यायचं. गडीत आल्यावर गोमाजी पानसंबळ कुठं आहेत हे विचारायचं. आणि त्यांनी काय एकदा पारख केली की काम आटपायचं आणि मग लगुलग निघायचं. इकडे तिकडे हुंगायचं नाही. समज कसं शिस्तीत. हे चौक्या पारे काय शोभेच्या दातावणी आहेत वय. चुकी झाली, पहिल्या डाव माफी करा. बरं जा. जी मी काय म्हणतो, अरे आता केलं ना माफ जा की. नाही नाही तसं नव, ते गोमाजीराव कुठे भेटतील? आम्हीच आहे गोमाजी पानसंबळ. हा चला आता पाठ सरळ करा. हा दाखल्या धनेसनी आम्ही निरोप देतो. चला चला. काय वेरूळला मुक्कामाला थांबले आहेत? सांगा, पुढे सांगा. आमचे कान आतुरले आहेत. आणि काय आणि काय हिराजी हा दाखलं धनी काहीतरी विचारतायत तुला. हा आता नजर पुण्यांदा वळवू देऊ नको. ध्यान इकडे दे. जी घोर घेऊ नका धनी, वेरूळच्या भोसल्यांकडे मुक्काम आहे. अरे पुण्यांदा तेच सांगतोयस गाड्या. मोर बोल की. गोमाजी, याच्याकडे साखरेची थैली असेल ती कोणी काढून तर नाही घेतली ना? थैली नाही जी, थैली नव्हती. का रे? हा नाही नाही, थैली नव्हती. फक्त सांगावा दिला. म्हणजे बाळ मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा नाही सांगितलं? नाही. धनी मी विचारतो. नाही ह्याला सरळ भाषेत सांगितलेलं समजत नाही ना. हिराजी हिराजी हा तू वाड्यातच होतास ना? तुला काहीच ठाव नाही होय? नाही म्हणजे मला पहाऱ्यावर बसवलं होतं ना, आणि मी राणी साहेबांनी बघितलं पण नाही. अरे पर तू नाही बघितलंस. चंदी फंदी जनी बनी स्वाम्या गोम्या कोणतरी बघितलं असेल ना? नाही चंदी फंदी नाही, पण हा कानू होती. कानू बोलली बाईले वसमल्या होत्या, वजन पार दमल्या होत्या. एवढंच काही तिने ऐकलं बघा. हा गोमाजी, तो माणूस लय कामाचा आहे. नाव काय तुझं? हिराजी. हा हिराजी. हे घे, आमच्याकडनं बक्षीस आहे तुला. अरे तुझ्या शब्दांनी आम्हाला आभाळा एवढा आनंद झालाय. गोमाजी जी ही खबर आम्ही दादासाहेबांना सांगून येतो आणि रेणुका मातेजवळ साखरा ठेवून येतो. तुम्ही याला हात ओले केल्याशिवाय आणि तोंड गोड केल्याशिवाय सोडू नका. हा येतो. जी धनी. चला
हा आता धाकल्या धन्यांची जात नाही म्हणले हो काय. चला. जिजा, आम्हाला माहिती आहे तुम्ही जाग्या झाला आहात. चला उठा आता. तुम्हाला सुद्धा पहाटे आवरून तयार होण्याची सवय करून घ्यायला हवी आता. अहो, सासरी गेल्यावर असं सूर्य उगवल्यावर उठून चालणार नाही. चला उठा. आओ, तुम्ही पण झोपा ना इथेच. सासरी गेल्यावर असाच आठवत राहिला मला. आओ, झोपा ना. थोरले बाई, तुम्हाला जाऊबाईंबद्दल काही वार्ता आली आहे का? कोण बिंबाबाईंबद्दल बोलताय? हो. नाही हो, पण कालच आमचा विषय झाला होता. तुम्हाला काही कळलंय का? हसत मुखाने आला आहात म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. काहीतरी आनंदाची वार्ता आहे एवढंच आमच्या कानावर आलं, म्हणून तर तुम्हाला विचारायला आलो. तुम्हालाच खरी माहिती असणार. आम्हालाच? अहो कशी काय? अहो, बाई ओथंबल्यासारख्या झाल्या आहेत, ओझ्याने दबून गेल्या आहेत असं सांगावं आलाय वेरूळहून. वेरूळ? कसं काय? कोणी आणला? कुणीतरी हिराजी म्हणून आहेत. मोऱ्याची लेक मी, शितोळ्यांची सून, गोदावरीच्या कपाळावर हिराजींची खून. उमाबाई ना अगदी जिजांसारख्या आहेत बघा. थोर पण काही येत नाही. अहो एवढी मोठी वार्ता पण रिकाम्या हाती का पाठवतात? जिजा, चला. शिस्त म्हणजे शिस्त. अहो मोरेबाई, अहो शितोळेबाई. मला काय म्हणला जी? नाही नाही, शितोळ्यांच्या सुनेला. भरदनी आलेत म्हणे तुमचे. काय? कोण? कुठं? आणि काय सांगावा नाही आला तो? अगं हो हो हो. आधी एका प्रश्नाचं उत्तर तरी देऊ दे आम्हाला, मग दुसरा प्रश्न विचार. जिजाका, तुम्ही पर ना उगा थट्टा करता बघा माझी. वा ग वा. म्हणजे तुझं कुंकू आलं, तुझे धनी आले आणि आम्ही तुला इथपर्यंत धावत सांगायला आलो. वर आमच्यावरच बोलला. म्हणजे खरं सांगतायसा जिजाका? अगं हो हो हो. वेरुळावरून वार्ता घेऊन आलाय. पण आम्हाला माहितीये ही वार्ता बिरता सगळा बहाणा आहे. आपल्या डोरल्याला बघायला आलाय. अगं चल आता, नाहीतर इथेच लाजत बसशील तर इथपर्यंत येणार नाहीत ते. चला. जी. असं काय झालं बघाय? तुला काय सजा दिली काय? नाहीतर काय. हा, अहो शिळीच्या पोड्यात गवात टाकायचं आणि मोहर वाघ फिरवायचा, ही काय रीत झाली होय? गड्या एक उकल होईना झाली, आणि उकल झाल्याशिवाय योग गोमाजी काही निवांत बसत नाही. कंची उकल? मला एक सांग, तू शहाजीराजांच्या दिमतीला असतोय ना? वय जी. मग सांगावं द्यायला तुलाच का धाडला? नाही म्हणजे येरूळ मध्ये काय माणसांचा दुकाळ पडलाय वय? अंग त्याच्या. अरे लाजतोय का? अरे बोल घडा घडा. अहो तुम्हाला सांगतो, आमचं धनी आणि बाईसाहेब म्हणजे अगदी देव माणूस आहेत बघा. हा, अहो बाईसाहेबांनी स्वतः रांधलं आणि स्वतःच्या हातानं मला राजांसंग वाढलं.
आणि कामगिरी देऊन मला इकडे पाठवलं. हा, भाळी टिळा कुणाचा लावतो? घृष्णेश्वराचा. का? त्याला जाऊन सांग की माझ्या डोक्यात गंगा उलटी वाहतीये, तिला सरळ करा म्हणून. का काही चुकलं का माझं? मग काय तर, अरे तुला विचारलं काय, तू सांगतोय काय? तुला विचारलं तुलाच का धाडलं, तर तू काय सांगतोय? यांनी वाढलं, त्यांनी रांधलं आणि मला इथं धाडलं. अरे तुलाच का धाडलं, इथं सांगावं घेऊन तुलाच का धाडलं? ते माझी सासूरवाडी हायची म्हणून मला धान्याने धाडलं. अंग त्याच्या म्हणून एवढा लाजतोय वय. मग गडीत काय सासरा शोधत होता का सासू? मुरल्याला हाड असतंय ना, त्याला कसं ताळ्यावर आणायचं हे गोमाजीला चांगलंच ठाऊक. हा आता पण तुम्ही तर आमचं जावयच निघालात. आता जावयाला गोडीने विचारावंच लागतंय की. हे असं गोडीने विचार नसतंय वे. हा, शिकार केल्यावर नुसतं गोल 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 फिरतायसा ते. अरे शिकार खेळायची सवय आहे. खेळायची का खेळवायची? हा, नुसतं झुलवून झुलवून टाकले असं ते. धड खाऊन बी देनसा आणि धड उठून बी देनसा. अरे तुला काय तलवारीच्या धारावर धरलंय वय? मी आपलं मायेने विचारतोय, प्रेमाने विचारतोय, पण तू काय सुगावाच लागू दे. या बघ, या काय डंका नाही भेटणार. सांग, अरे खंची सासूरवाडी तुझी? अवघो माझीराव, तुमच्या डोसक्यात सुभ्याच्या चिंतेचं रान पेटलेलं असते. हा, उगाच लवळ्याची चौकशी कशा पाय करताय? लवाळ्यापासून वडापर्यंत समधीकडे गोमाजीची नजर असती. या जेवा. खावा. ते तू आता अजून पाहिलं नाहीस तर तुला कसं कळेल तुझा नवरा कसा दिसतो ते? अगं बघ, वर तरी बघ. नग बाई, मी जातीच कशी? अगं गोदाते, तू पण ना. बघ, तुझ्यापेक्षा चांगला उंच आहे की गो. आणि रुबाब तर बघ, आपल्या गोमाजी काकांसमोर अजून टिकलाय. म्हणजे बघ. या हा उचला. हा यस. काय सांगावं द्यायचंय का तुझ्या सासूरवाडी? अरे बोल, कुठल्या घरची असतो री? अगा फुलला तरवडू तरवडू सोन्या परिस सवाई. अगा आला शिंदखेडी शिंदखेडच्या मोऱ्यांचा जावई. मोरे? सिंदखेडची मोरे? अरे म्हणजे तुझी अस्तुरी कोण? गंगे परिस निर्मळ अशी माझी अस्तुरी गोदावरी. चला येतो मी. काय बोलावं तुझ्या नशिबात. गंगे परिस निर्मळ होती रे, पर हशमांनी उचलून नेलेलं कळलं तरी बी असाच बोलशील का?
शिलेदार. म्या हो, तुम्ही काम पुरं न करताच निघालात की? नाही जी, सांगावा द्यायचा होता देव दिला म्हणून तर चाललोय ना. तेवढंच होतं? नाही पर आता तुम्हासनी कसं सांगा होते. बघा तुमची कारभारीण बघा. नीट बघताही आलं नाही आणि बोलताही आलं नाही म्हणून आम्हीच आलो. अगं गोदाताई, आता तरी बघ ना,